नमस्कार, राम राम. मी आज बनवते पोहे आणि खरं बोलायला गेलं तर मी आज म्हणजे खूप दिवसांनी मी असा ब्लॉग बनवायला घेतला आहे. का? ते सांगते लवकरच. काय झालं, काल मी माझ्या एका फ्रेंडसोबत माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेले होते. सो तिकडे जाताना आम्ही मेट्रोने गेलो. आम्हाला जणू काही ना टास्क भेटला होता, की 3 ते 4 तासामध्ये जाऊन तुम्ही लगेच परत यायचंय, एक ठराविक टाईमामध्ये. आणि त्यामुळे मग आम्हाला असं झालं होतं, की पटापट जायचंय, पटापट यायचंय. पण मी खूप दिवसापासून ट्रॅव्हल केला नव्हता. त्यामुळे आम्ही गेलो तर मेट्रोने होतो आणि मला मेट्रोने जायला तशी मज्जा येते. बोर नाही होत मी कधी. पण माहीत नाही का, काल मी एवढी बोर का झाले? मे बी माझ्या डोक्यामध्ये ते चालू होतं, की लवकर यायचं, लवकर यायचं म्हणून. सो त्यामुळे माझ त्यामुळे मला आहे ना तिथे खूप बोर व्हायला होतं मेट्रोमध्ये. असं वाटत होतं, की कधी पोहोचतोय, कधी निघतोय, कधी आम्ही घरी पोहोचू? म्हणजे डोक्यामध्ये सगळं चालू होतं. मला मेट्रोमध्ये बोर होत होतं. एकतर एकतर तर त्यामुळे मी आता विचार केला, की आपण ब्लॉग बनवू. पण मी मेट्रोत ब्लॉग नाही बनवला. कारण की त्यावेळी माझी असंच चालू होतं, की एवढे दिवस झाले नाही बनवलं. आता अचानक कसं बनवायचं? त्यामध्ये मी पब्लिक प्लेसमध्ये उभी होते. म्हणून तर मग अचानक बनवू कसं? किंवा मग बनवू की नाही बनवू? ह्या अशा गोंधळामध्ये मी होते. पण नंतर आम्ही मेट्रोतनं उतरलो आणि तिच्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याला लागलो. रस्त्याने चालत होतो. त्यावेळी मी थोडीशी हिंमत केली आणि म्हटलं, "मला लय बोर होतंय. आता तर मी बनवणारच." मग घेतलं मी बनवायला आणि काल मी परत एकदा माझा एक ब्लॉग बनवला. छोटासा आहे, खूप छोटा आहे तो. इतका त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग नाहीये. एकदम येणं-जाणं आमचं दाखवलेलं आहे. पण मी तो आज एडिट करणार आहे आणि अपलोड करणार आहे संध्याकाळी. कारण की ऑफकोर्स मला टाकायचा आहे तो. मला आवडलाय. पण मी टाकणार आहे. तुम्ही जाऊन बघू शकता तो. जर का तुम्ही माझा हा ब्लॉग बघत असाल, तर ह्या ब्लॉगच्या आधी तो ब्लॉग आला असणार आहे. खूप आधी ॲक्चुअली. जाऊन बघू. तर पोटातनं आवाज येतायत माझ्या. मला भूक लागली आहे. मी पटापट बनवते. पण तुम्हाला स्टोरी टाईम सांगते तुम्हाला मी काय ते. तर मला असं वाटलं की ना, की मी ब्लॉग बनवला आणि त्यावेळी मला खूप मज्जा आली ते ब्लॉग बनवताना. माझ्यातली ना जुनीवाली दिव्या चित्रपट परत आली. ॲक्चुअली स्वतः म्हणजे ना काही महिने माझ्या लाईफमध्ये मग 2025 पासून काही महिने माझे असे चालू होते जे खूप जास्त स्ट्रेसफुल होते माझ्यासाठी. मी खूप जास्त स्ट्रेस घेत होते त्यामध्ये आणि त्यामुळे मला काही काम करायची इच्छा नव्हती. मी काहीच करत नव्हते. ब्लॉगिंग करणं बंद केलं होतं मी अक्षरशः आणि म्हणूनच माझ्या ब्लॉगमध्ये ब्रेक आला. आणि काल मी जेव्हा ब्लॉग केला तेव्हा मला असं वाटलं की वाव, म्हणजे हेच तर आहे. हेच तर मी कधीपासून स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत होते. मग ती आगी पुन्हा माझ्यामध्ये पेटली की ब्लॉग्स बनवायचे आहेत, असं बनवायचं, तसं बनायचं, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. सो मी आता पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. हां, तर आजच्या दिवसाला मी स्टार्ट केलं आहे. खूप उशीर झालेला आहे आणि म्हणूनच मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. आज पण भरपूर काय काय मला करायचं आहे. आजचा पण दिवस माझा काइंड ऑफ बिझीच आहे. आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तिच्याकडे मला पुन्हा आज जायचं आहे. आज पुन्हा तिच्याकडे काम आहे आणि तिचंसुद्धा. सो त्यामुळे ते इथे मी पोहे भिजवून ठेवले, जे की आता मला बनवायचे, ते मी बनवणार आहे. एवढे पोहे बनवून खाऊन आपण तिच्याकडे जाणार आहोत. घरातलंही आवरायचं आहे पसारा. कारण की जसं मी म्हटले, मी खूप दिवस म्हणजे खूप महिने अशी स्ट्रेसमध्ये होते. त्यामुळे मी आणि आता माझ्या लाईफमध्ये ना ॲक्च्युली खूप मोठा इव्हेंट होणार आहे. आणि जर का तुमच्यापैकी कोणी मला इंस्टाग्रामला जर का फॉलो करत असेल, सेम नेहमी आहे माझं अकाउंट. जर का फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की माझ्या लाईफमध्ये कोणता मोठा इव्हेंट करणार आहे. आणि असं माहितीचं जाऊन फॉलो करा. आणि जर का तुम्ही तिथं फॉलो नसेल केलं आणि तुम्हाला करायचं पण नसेल, तर तुम्ही इथेच माझ्यासोबत राहू शकता ह्या चॅनलवरती माझ्या ब्लॉग्ससोबत. म्हणजे तुम्हाला कळेल, कारण की मी ऑफकोर्स शेअर करणार आहे लवकरच. तर हां, म्हणजे त्यामुळे त्या मोठ्या इव्हेंटच्या आता छोटे-छोटे इव्हेंट्स स्टार्ट झालेत आणि त्यामुळे माझं त्यामध्ये खूप जास्त बिझी दिवस चालू आहे. मी त्याच विचारांमध्ये असते सतत. काय कसं कसं होणार, कसं करणार, काय होणार. सो त्यामुळे जरासं
म्हणजे घरामध्ये सुद्धा माझं खूप जास्त क्लटर झालं आहे, पसारा झाला आहे माझ्या वस्तूंचा, कारण की मी कुठल्याच वस्तू नीट ठेवत नाही आहे, फक्त विचारांमध्ये राहते. आता ते सगळं मला करायचं आहे. मला माहिती एका दिवसामध्ये सगळं काही होणार नाही, कारण की आता दिवसच खूप उशिरा सुरू झालेला आहे. बट मी प्रयत्न करणार आहे आणि जेवढं होईल तेवढं आपण खूप बाकीचं उद्या बघू, हुडकून ठेवण्याची. तर मग आता पटापट मी पोहे बनवते. ॲक्च्युली बनवण्याची तयारी करते आहे मी, अर्धी तयारी झाली आहे, अर्धी करते आहे. आपण हे सगळं कापायचं आहे मला. स्टे ट्यून टिल दी एंड, शेवटपर्यंत बघत राहा. आजचा माझा दिवस कसा जातोय तसा. थँक्यू. ओके, मला पोह्यांमध्ये आहे ना शेंगदाणे अजिबात आवडत नाही, म्हणून नावापुरती एवढीशी घेतले आहेत. आता मी ह्यांना रोस्ट करणार आहे. शेंगदाणे पण मला थोडीशी खराब वाटत होते, आता निवडून घेतले, म्हणून थोडेच घेतले. म्हटलं आपण थोडे टाकून बघूया, तसं आपल्याला जास्त आवडत नाही शेंगदाणे. आणि आता मला करायची आहे कटिंग. बटाटे सोडायचे. मी बटाटा टाकणार, मला पोह्यांमध्ये बटाटा खूप जास्त आवडतो, त्यामुळे आता मी बटाटा टाकणार आहे. त्याच्यात खूप सोपं पडतं हे करायला. पहिलं आमच्याकडे हे नव्हतं, तेव्हा मला चाकूने करायला लागायचं, आणि तेव्हा अर्धा बटाटा असाच जायचा. तर तेव्हा मी करायचीच नाही, मग मम्मीकडेच द्यायचे करायला. जमायचंच नाही तर कशाला वेस्ट घालवायचं नाही का. रोस्ट होतात आता हे ड्राय रोस्ट करायचे, तेल सगळं टाकायचं नाही, तळून तर अजिबात खायचे. तशीवाले मला पोह्यांमध्ये शेंगदाणे नाही लागतात, भाजले चांगले लागतात. मग चांगलं असं ड्राय रोस्ट करून घ्यायचे. ओके, आता हे ऑलमोस्ट होत आलेत. करते मला कमी करते. तर हे रोस्ट होत आलेत. आता मी बटाटे कापते पील करून. 3 बटाटे घेतलेत, 2 कांदे घेतलेत, एक मोठा एक छोटा. ह्या कांद्यांना उभं कट करणार आहे मी, दाखवेलच तुम्हाला. मिरची नाही घेत, तर आपण काहीतरी वेगळं करू ना. छान तेल सोडतात थोडं. ओके, आता करते मी, आता गॅस बंद करते मी. आता मी ह्या सगळ्याची तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. ओके, सो आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे. कांदा कापून ठेवला आहे, बटाटा देखील कापून घेतला आहे, त्याला पाण्यात टाकून ठेवलं आहे. पोहे तर ऑलरेडी दाखवण्यात भिजवलेले आहेत, शेंगदाणे करून झालेले आहेत. आता मी ह्या शेंगदाण्यांना काढून घेणार आणि मोहरी आणि हिंग स्टार्टिंगसाठी. एक मिनिट, नाही घेतले. सो आता ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे सगळं काढून घ्यायचं. I'm sorry if you are irritated. This sound बहुत me irritate होता था कभी. म्हणजे सिंपलच आहे रेसिपी, म्हणजे इतर जण बनवतात तशीच बनवते मी.
काही स्पेशल असं नाही त्याच्यामध्ये. ॲक्च्युली मला आहे ना भरपूर साऱ्या भाज्या टाकून पोहे बनवायचे होते. पण ते पॉसिबल नाही, म्हणजे घरामध्ये एवढ्या भाज्या नाही आहेत आणि वाटाणा आहे पण थोडाच आहे आणि काय म्हणतात की आता मेन जो तेलाचा डब्बा आहे छोटावाला तो घासायला पटलेला आहे, घासलेला आहे पण आता काढायचं त्याच्यामध्ये तेल, त्यामुळे डायरेक्ट मी ह्याच्याने तेल पतलेलं आहे. तर त्यात थोडं जास्त झालेलं असू शकतं. मला वाटतं बरोबर आहे पण जास्तही वाटू शकतो कोणाला बघायला. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण मोहरी टाकायची. मोहरी तडतडली पाहिजे, सगळी टाकू. हां तुम्ही काय बोलत होते, भाज्या. वाटाणा आहे पण मला पोहेही नरम असतात आपले, सो त्या नरम पोह्यांमध्ये मला कडक कडक असं आलेलं काही चालत नाही, म्हणून मी शेंगदाणे जास्त टाकत नाही. पण आमच्या घरात बाकीच्यांना आवडतात म्हणून मला टाकावी लागतात आणि मी टाकते. मग तुम्ही थोडं टाकले. आता मोहरी तडतडली त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. मिरची नाही आहे त्यामुळे आपण मसाला टाकणार आहोत. पण एवढाच की तिखट पण आहे पण कलर येणार नाही. तडतडायला लागली आहे. लेट्स स्टार्ट. मला ॲक्च्युली भीती वाटते जेव्हा ती मोहरी तडतडते, उडायची अंगावरती. ठीक आहे, तडतडतीचा आपण कांदा सोडून घेऊया. उडालो बोलले ना, तडतडतो आणि मग उडतं अंगावरती. Okay. मी मे बी फ्रेमच्या बाहेर दिसत असेल, जास्त नसेल फ्रेममध्ये, कारण की मला अंगावरती ओढण्याची भीती आहे. आता झालेलं आहे, असं काय नाही आलं. पण थांबू शकते फ्रेममध्ये. आता वरून टाकणार आहोत हिंग. हा डब्यातला चमचा माहीत नाही कुठे गेला, ह्याच्यामध्ये एक चमचा नव्हता. आमच्याकडे असणारा छोटासा चमचा मी ह्याच्यामध्ये ठेवला होता पण तो पण आता हरवला आहे, त्यामुळे असं टाकावं लागतं. त्यामुळे कधी कमी कधी जास्त पडतं. ठीक आहे, टेस्ट छान येते. असं गोल्डन फ्राय होईल तर फ्राय करायचं आहे. मी गॅस थोडासा फास्ट करून थोडा वेळ सोडते. ओके, सो आता कांदा थोडा थोडा गोल्डन होतोय. मी आता ह्याच्या फोडणीमध्ये जास्त काही टाकणार नाही आहे. आता बटाटा टाकून ह्याला एक फायनल ह्याची फोडणी तयार करणार आहे मी. एक कांदा आहे ना आपला नाही ना जास्त एकदम असा सुकवून नाही टाकायचा, एकदम गोल्डन फ्राय करण्यासाठी सुकवून नाही टाकायचा, थोडासा व्हाईटिश ठेवायचा आहे. हलका खूपच हलका, लाईक पिंकिश गोल्डन पडेल अशी नाही करू शकत. आणि कोण मी इथे नाही आणू शकत, सगळा सेटअप बिघडेल. पण थोडं थोडं गोल्डन फ्राय खूप आहे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे असं सगळं भाज्यांचं तुम्ही जे काही टाकायचं तुम्हाला ते सगळं टाकून, किंवा मग कढीपत्त्याची सुद्धा छानशी फोडणी देऊ शकता. आता माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे, म्हणजे कढीपत्ता नाही टाकत आहे. त्याच्याने सुगंध खूप छान येतो आणि टेस्ट पण लाजवाब. ॲनिवेज झालं आहे. आणि ॲक्च्युली तेल जास्त झालं आहे, पण पोहे पण तेवढेच जास्त घेतलेत मी, त्यामुळे ते होऊन जाईल. आता मी हे बटाटे धुवून घेते, एकदा पाणी खराब येते म्हणजे धुवून घेऊन फोडणी. कांदा हा असा झाला आहे आणि तेल खरंच खूप जास्त झालं आहे डायरेक्ट टाकल्यामुळे. आता मी ह्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे. बटाट्यातलं चला पाणी काढून टाकले, बटाटा धुतला आहे.
तर टाकायचं. तर मग टेन्शन आलं चांगलं बनते की व्हिडिओसोबत बनवते तर चांगलंच बनणार बनवते म्हणून. सो इथे बटाटे टाकले. आपल्याला ना बटाटे शिजवायला टाईम लागणार, त्यामुळे कांदा जास्त फ्राय नाही करत बसायचं. आपल्याला लवकरात लवकर किंचित एक ते 1.5 मिनिटात लगेच आपल्याला बटाटा टाकायचा आहे. आणि गॅस पण थोडा स्लोच ठेवायचा. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. त्याला वर खाली करून जरा त्याच्यामधून मसाले टाकून देऊ, म्हणजे बटाटा शिजेपर्यंत मसाले त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. मिरची नाही घ्यायची, आपल्याला मसाला टाकायचा. त्याच्यातून हळद सध्या तरी यूज टाकले. त्यानंतर हा काळा, मी सगळे मसाले टाकते. सगळे मसाले, काळा मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, आणि हे लाल तिखट एवढं मी 1 चमच टाकते. बस आहे. आणि आज हलकासा कलर आहे, जास्त नाही कलर येणार. थोडी अजून मी वरून हळद टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ डायरेक्ट ह्याच्यातच टाकून द्यायचे आपल्याला. थोडं थोडं करून चवीनुसार तुम्ही जसं ज्या प्रकारे मीठ खात असाल नॉर्मल बाकी तसं टाकायचं. तेल खरंच खूप जास्त बट सोके पोहे गेला होते ते सगळं नॉर्मल जाते. ह्याला आपल्याला बटाट्यानं शिजायला ठेवायचं. सगळे मसाला करून जातात. त्याला आपण थोडंसं हलकं फास्ट करू. लास्ट आता झाकण ठेवलेलं आहे. आता हे थोडा वेळ तसं जाऊन आलं. ओके, सो आता मी काढून बघते किती झाले. गॅस मी स्लो करून टाकला एकदम. आपण हे बटाटे शिजवावेच लागेल. ऑलमोस्ट शिजतायत. अजून थोडा वेळ आपल्याला ठेवायला लागेल. ओके, सो मी ॲक्च्युली एक गोष्ट विसरली होती, ते म्हणजे आपले शेंगदाणे जे आपण एवढे निवडून भाजले. आपण ते वरनं टाकू शकतो. मी आता ह्याच्यातच टाकतो. पोह्यांमध्ये सुद्धा आपण वरून घेऊ शकतो, कारण की आपण ते ऑलरेडी भाजलेले आहे. आता हे ऑलमोस्ट बटाटे ह्याच्यातले शिजलेले आहेत. शेंगदाणे पडले, मसाले चांगले झाले आणि कांदा पण चांगला ठेवला. तर आपण आता ॲड करणार आहोत पोहे. ओके, पोहे पर खाली करून हलवून घ्यायचे. तसं तर जास्त झालेलं पण पोहे पण तसं होते, त्यामुळे बॅलन्स झाले. पोहांना असं असं केलं म्हणजे कुठला सगळं खुले होता. ओके, पोह्यांना मी हलवून करून ठेवून देते. झाकण ठेवून ठेवायचं. फुल कलर अजून आलेला नाही, झाकण ठेवून देऊ. नॉर्मल नाही केला तरी चालेल, नॉर्मल असता तरी चालेल.
तर थोड्या वेळाने पण आपण बघू. ओके, सो थोडा वेळ झालेला आहे आणि आता आपण बघूया काय. सो त्याला पुन्हा एकदा वरखाली करायचं आणि आता ह्याला परफेक्ट कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये तेल जास्त झालेलं तोही बॅलन्स झालेला आहे. अँड अगेन घरामध्ये मग कोथिंबीर नाही आहे ना, सध्या कोथिंबीर पण नाही आहे, बट मला हे असेच आवडतात. ह्याच्यात शेंगदाणे काढून टाकले तर बरोबर मला जसे हवे तसेच झाले. आता मी याला खायला घेणार आहे, हे खाणार आहे आणि मग आपण निघू. ओके, सो मी आता तयार आहे फुल मस्तपैकी. खाऊन वगैरे पण झालेलं आहे माझं आणि मी आता चालली आहे माझ्या फ्रेंडकडे. काही दिवसवर मला बाहेर जायचं, तिच्याकडे माझं जरा काम सुद्धा आहे, त्यामुळे मी आता सांगते तिच्याकडे पोचल्यानंतर. ही आहे ती फ्रेंड जिच्यासोबत ही आहे ती फ्रेंड जिच्यासोबत मी काल पण गेली होती फिरायला आणि आज पण चालली आहे बाहेर फिरायला. आणि हिच्याकडेच होता माझं काम. घेऊन आली आहे ज्वेलरी घरी ना घ्यायची. आता मी जातो आणि जाऊन दाखवतो कुठे चालू आहे. शॉपिंग सगळी झालेली आहे आता. झालेली आहे. आम्ही खूप काही केलं नाही कारण थोडं जाऊन बोलतो खूप गर्दी आहे. हे कधी पण आता उद्या परवा आता कोणता झालं संस्कृत झाला. ओके जा बाय बाय. कुठे पण तुझा क्लास काम करायला नाही भेटत. तर आता मी बाहेर जाऊन आली आहे, जे की मी गेले होते माझ्या फ्रेंडकडे. तुम्ही तिला भेटलाच असाल, कालसुद्धा तिच्यासोबतच होते मी. तर आम्ही सर्वात पहिलं तर गेलो मार्केटला. ती मला अर्ध्या रस्त्यात भेटली, तिथून आम्ही मार्केटला गेलो आणि मग थांबा 2 मिनिट, आता बरं वाटतं. तिथून आम्ही मार्केटला गेलो. मार्केटमध्ये पहिलं तिला चावी बनवायची होती, चावी बनवायला टाकली. तिथून मग पुन्हा फिरून आम्ही तिला कपडे घ्यायचे होते, मग कपडे घ्यायला गेलो आतमध्ये पूर्ण मार्केटमध्ये. मग तिथनं ती इकडे बघत तिकडे बघत हे घेत ते घेत, म्हणजे तिला अंगठी वगैरे असं घेत होती ती. आणि हे ते बघत आम्ही असं परत आलो, चावीवाल्याकडे गेलो, चावी घेतली. मग तिथून सरळ रस्त्याने आम्ही घरी गेलो. ते सगळं मला शूट करायला भेटलं नाही कारण की सिरियसली गर्दी खूप होती आणि आम्ही दमलोही खूप होतो, त्यामुळे मला लक्षातच राहिलं नाही की ते करायचं आहे शूट. तरी मी एक क्लिप घेतली छोटीशी आणि ती मी मे बी ह्याच्या आधी ॲड केली असेल किंवा ह्याच्यानंतर करेन मी ॲड. ओके, सो घरी गेलो. तिच्या घरी गेल्याच्यानंतर मग मला तिच्याकडून हे घ्यायचं होतं. मी जसं की सकाळी बोलले माझ्या लाईफमध्ये एक बिग इव्हेंट होणार आहे, तर त्या इव्हेंटसाठी मला हे लागणार आहे थोडंफार. त्यामुळे मग मी हे घ्यायला गेले तिच्याकडनं. आणि एक हे सुद्धा होता ह्याच्यामध्ये ज्वेलरी सेट, म्हणजे जो बनवायला दिला होता. तर हे ज्वेलरी सेट आणि हे तिच्याकडनं घ्यायचं होतं, जे की बोलत होती माझं तिच्याकडे काम आहे असं मी बोलत होते सकाळपासून. तर ते माझं तिच्याकडे हे काम होतं. तिने अचानक काढलेलं काम म्हणजे मार्केटला जाणं, म्हणून मला जास्त टाईम लागला आणि माझा पूर्ण दिवस आता 5:30 वाजायला आले, पूर्ण दिवस माझा तिथेच गेला तिच्यासोबत. पण खूप दमलो आम्ही. कालसुद्धा एवढं आमची पळापळ झाली आणि आजसुद्धा आम्ही एवढं चाललो, बापरे म्हणजे पाय अक्षरशः दुखायला लागले, सोच आहेत एकदम, चालवत नाही मला. पण ठीक आहे, मज्जा पण आली तेवढीच. तर उशीर होता नंतर कुठे काही खाल्लं पिलं नाही, गप घरी निघून आलो. आता मी घरी आली आहे. आता मी एडिटिंग माझी कंप्लीट करणार आहे माझ्या कालच्या व्हिडिओची आणि ती आज पोस्ट करायची. सो आजच्या असते मी कंप्लीट करणार आहे. तर आता सॉरी खूप तहान लागली मला, आल्या लगेच म्हटलं अपडेट देऊन टाकून येतो, पुन्हा मी विसरून जाणार आणि पुन्हा अशी शांतता नाही भेटणार म्हणून. तर मग आता
काही नाही. बस एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. तिथेच देणार होती तिच्या इथे, पण ती पण खूप दमली होती, तिला परत कामाला जायचं होतं. म्हणून म्हटलं चला घरी जाऊन आपण एकटीनेच अपडेट द्यावे, नक्की झालं काय मधल्या वेळेत ते. तर आता एवढंच आहे. आता 5:30 वाजायला आले, तर थोडा वेळ मी एडिटिंग करेल, त्याच्यानंतर मी इव्हनिंग रुटीनमध्ये सुरू होणार. जमलं तर तेही दाखवेल, नाहीतर मग ब्लॉग एंड करेल. पण सध्यासाठी एवढंच. ओके बाय, भेटू. हाय. 30 एप्रिलला दिवस लग्न. तर प्रॉब्लेम असा झाला आहे की हे दाखव. जाईल हा थांब ना, बोलते ना मी काहीतरी. बघ ना तू माझ्यासोबत, तिकडं बघा, इकडे बघ. हे बघा, हे जे आहे ना, हे तिच्या मैत्रिणीने तिला दिलेलं आहे. याच्यावरती मस्तपैकी यासाठी लेटर लिहिलं आहे काय, दिस इज अन्वी, अन्वी इज स्मार्ट असं लिहिलेलं आहे. पण प्रॉब्लेम इज की असं ते लिहिलेलं आहे ग्लिटर पेन्सिलने, ज्याच्यावरती शिमर असतं. अशी अशी जी पेन्सिल असते त्याच्यामध्ये शिमर असतं, त्याच्याने लिहिलेलं आहे. आणि आता ह्या मुलीला, ह्या क्युटीला हवं आहे की ह्या पेन्सिलने असं उठावं, कारण की तिला सुद्धा असं लिहायचं आहे तिच्या फ्रेंड्ससाठी. म्हणून तिची इच्छा आहे आणि ती मला म्हणते की दीदी ह्याच्याने का नाही ग्लिटर उठत आहे. तर तिला मी समजवते. आणि ती क्यूट आहे, क्यूट आहे, स्वीट आहे, माझी बबुली स्वीट आहे. तिला पप्पांना सांग बाला, पप्पा तिथे आणू. पप्पांना पप्पा मला प्रोजेक्ट भेटला आहे. पप्पा मला प्रोजेक्ट भेटला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये ना माझ्या मैत्रिणीसाठी मला आहे ना असं लिहायचं आहे. बघा ही पेन्सिल अशी चमकती आहे ना, असं चमकणारी पेन्सिल द्या ना आणून, असं बोललीस ना की मग पप्पा तुला देतील आणून, आहे ना. गुडुली आहे, गुडुली अरे मी विंचरते ना तुझी केस, मी विंचरते नंतर. स्वीटी पाय, माझी क्युटी पाय. कामापुरती मामा, माझा पण हिजा पण, दॅट्स इट. हो बोला. बारीक नाही, मोठी आमची पिल्लू. तुम्ही काय बघून साडे घेऊन आलाय का? अरे